नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चंपाषष्ठी म्हणजे काय किंवा मग खंडोबाची नवरात्र म्हणजे काय। तर या खंडोबाच्या नवरात्रामध्ये चंपाषष्ठीची पूजा कशी केली जाते किंवा घटस्थापना कशी केली जाते किंवा मग तळी भरणे म्हणजे काय किंवा खंडोबाला नैवेद्य कशाचा दाखवला जातो याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडोबा मार्तंड मल्हारी या नावाने जेजुरी गडावरती स्थापित आहेत। तर यांना मल्हारी या नावाने सुद्धा संबोधलं जातं। मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्तीत जास्त केली जाते। खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जातात। या काळात जेजुरी गडावर खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आणि शेवटच्या दिवशी षष्ठीच्या दिवशी चंपाषष्ठी म्हणून हा कार्यक्रम किंवा मग सण खूप थाटामाटात साजरा केला जातो। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा या राक्षसांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले होते, म्हणूनच हा सण साजरा केला जातो। नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडला जातो। 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवला जातो। देवाला बेल दवना किंवा मग झेंडूची फुले ही खूप प्रिय आहेत, म्हणून त्यांना ती अर्पण केली जातात। घरामध्ये घटस्थापना सुद्धा केली जाते। ज्या प्रकारे आपण शारदीय नवरात्र किंवा मग देवीची नवरात्र ज्या पद्धतीने घटस्थापना करतो त्याच पद्धतीने खंडोबाची सुद्धा नवरात्र किंवा मग 6 दिवस षष्ठी साजरी केली जाते। तर खंडोबा देवाला सगळ्यात प्रिय असणारा पदार्थ तो म्हणजेच भंडारा। तर नेमका भंडारा म्हणजे काय किंवा मग तो कशापासून बनतो? खंडोबाच्या उपासनेत भंडारा हा फार महत्त्वाचा आहे। भंडारा म्हणजेच हळदीची पूड। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातले जातात, त्याला ठोंबरा असं म्हटलं जातं। कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात केले जातात। नैवेद्याला समर्पण करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर तळी भरली जाते। आता नेमकं तळी म्हणजे काय किंवा मग ती कशी भरली जाते? तर तळी म्हणजे एका ताम्हणात विड्याची पानं, पैसा, सुपारी, भंडारा, खोबरे हे पदार्थ ठेवले जातात आणि सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, सदानंदाचा उदो उदो याप्रमाणे हे मंत्र म्हटले जातात आणि देवाची आरती केली जाते। तर आज आपण पाहणार आहोत की तळी भरते वेळेस कोणती आरती म्हणली जाते। बोल खंडेराव महाराज की जय, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, हर हर महादेव चिंतामणी मोरिया, भैरोबाचा चांदोबा गडबम नगारा, जे सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा, निळा घोडा पायी तोडा, कमरी करगोटा बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहनमाळा, अंगावर शाल सदा ही लाल, जेजुरी जाई शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अशा पद्धतीने आरती केली जाते आणि खंडेरायाचा तळी सुद्धा भरली जाते। तर आरती केल्यानंतर या ठिकाणी देवाच्या नावाने गोंधळ सुद्धा घातला जातो। त्यानंतर कुटुंब भरलं जातं किंवा मग रोडगा आणि भरीत याचा नैवेद्य दाखवला जातो। तर चंपाषष्ठी ही केव्हापासून साजरी झाली किंवा मग यामागची पौराणिक कथा काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर पौराणिक कथेनुसार मणिसूर आणि मल्लसूर या 2 राक्षसांनी मानव देव ऋषींना खूप त्रास दिला होता। असुरांचा त्रास असह्य झाल्याने ऋषींनी भगवान शंकराचा धावा केला। त्यानंतर भगवान शंकराने खंडोबाचे रूप धारण केले आणि त्यानंतर मणी आणि मल्ल यांच्यासोबत भगवान खंडोबांनी युद्ध केले। हे युद्ध सलग 6 दिवस अहोरात्र सुरू होते। या भीषण युद्धात मणीने भगवान शिवाची क्षमा मागितली आणि आपला पांढरा घोडा
खंडोबाला अर्पण केला। असुरावरील विजयाचा आनंद म्हणून त्या दिवशीपासूनच चंपाषष्ठी ही धार्मिकदृष्ट्या सण म्हणून साजरी करण्यात आली। तेव्हापासून चंपाषष्ठी हा सण खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। 6 दिवस उपवास केला जातो किंवा मग चंपाषष्ठी हा नवरात्रीप्रमाणेच घटस्थापना केली जाते, तळी भरली जाते किंवा मग कोटंब भरलं जातं, गोंधळ घातला जातो किंवा मग वाघ्या आणि मुरळी ही सुद्धा नाचवली जाते। थोडक्यात काय तर हा चंपाषष्ठीचा उत्सव ज्याप्रमाणे आपण नवरात्र अखंड दीप प्रज्वलन करतो किंवा मग सतत दिवा चालू ठेवतो, तर चंपाषष्ठीला विशेष महत्त्व म्हणून खंडेरायाची पूजा तर केलीच जाते। तर अशा पद्धतीने संपूर्ण 6 दिवस या ठिकाणी तेलाचा दिवा सुद्धा चालू ठेवला जातो। अमावस्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत संपूर्ण 6 दिवस भाविक लवकरात लवकर उठून खंडोबाच्या मूर्तीसमोर 6 दिवस तेलाचा दिवा लावतात। त्यानंतर चंपाषष्ठीला त्यांची तळी उचलली जाते। तर प्रत्येक कुळाचारानुसार वेगवेगळ्या ठिकाणी किंवा मग वेगवेगळ्या मंदिरामध्ये हा सण उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। तर खंडोबाची बरीच म्हणजे किमान 12 मंदिरे आहेत जी प्रसिद्ध आहेत आणि त्या विभागातील लोक कुळाचाराप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन हा उत्सव साजरा करतात किंवा मग तळी उचलली जाते। तर ही चंपाषष्ठीची माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।